जर तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारत असेल की दोन पॉलिमॉर्फला आपण कसं डिस्टिंग्विश करू शकतो, सेपरेट करू शकतो, त्याला तुम्हाला हे सांगावं लागेल की टू पॉलिमॉर्फ हे सेपरेट केले जातात बाय फिजिकल प्रॉपर्टीज. थिओब्रोमा या बेसमध्ये रॅपिड कूलिंग आणि रॅपिड प्रेसिपिटेशन हे पॉलिमॉर्फिझम इंड्यूस करण्याच्या मेथड्स असतात. मग आपण इथं पाहतो की ज्यांच्यामध्ये सरफेस फ्री एनर्जी जास्त आहे त्यांची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, आणि ज्यांची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे विथ रिस्पेक्ट टू द वॉटर यांची या ठिकाणी सोल्युबिलिटी जास्त असते. अँड दॅट इज द ओनली वन रिझन अमॉर्फस कंपाऊंड्स हॅव्हिंग द ग्रेटर सोल्युबिलिटी ॲज कम्पेअर टू क्रिस्टलाइन. हे आपण पाहिलं. त्यासोबत आपण हे पाहतो की अमॉर्फस मध्ये या ठिकाणी जो मेल्टिंग पॉइंट असतो तो रेंज मध्ये असतो. अमॉर्फसच्या जे फिजिकल प्रॉपर्टीज असतात हे वेगवेगळ्या डायरेक्शननी जरी गेला तर तुम्हाला सेम पाहायला मिळतात. क्रिस्टलाइन मध्ये जे फिजिकल प्रॉपर्टीज असतात हे कुठल्याही डायरेक्शननी घ्या वेगवेगळ्या डायरेक्शननी तुम्हाला वेगवेगळे फिजिकल प्रॉपर्टीज पाहायला मिळतात. त्यासोबतच या दोघांमध्ये असणारे जे काही एक्झाम्पल्स असतील ते पण आपण पाहिला. रबर पाहिला, ग्लास पाहिला, जे की अमॉर्फसचे एक्झाम्पल्स आहेत. ग्रेफाइट्स पाहिले आपण, डायमंड्स पाहिले, जे की या ठिकाणी तुमच्या क्रिस्टलाइनचे एक्झाम्पल्स आहेत. आणि ह्या दोघांमधला डिफरन्स आपण एकदम एक्झॅक्टली कव्हर केला होता.